नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते. तर बघा, आपण त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं की आपले धान कापायला आले होते. तर कापणं झालं आहे आता धान, आणि आता धान बांधायची वेळ आहे. 4 दिवस ते सोकू दिले व्यवस्थित. आणि बघा, आज बांधणं सुरू आहे. तर कशा प्रकारे बांधलं जाते चला तुम्हाला दाखवते. तर हे बघा, धान बांधणं सुरू आहे आता. तर बघा, आता अशा प्रकारे ते धान बांधणं सुरू आहे. पूर्ण शेतामध्ये सगळीकडे हे त्यांच्या बाया वगैरे सगळ्या पसरलेल्या आहे इकडे तिकडे, आणि सगळे मिळून धान बांधणं सुरू आहे. तर का म्हणते, कोण आला तुमच्याकडे? कमळ म्हणजे कोण होतं? कोण उभा? पंटी भांगडिया. हो का? पाऊस येते ना तुमच्याकडे दरवेळेस? आपण जे रोजच्या जेवणामध्ये जो भात खातो, तो भात या धानापासून बनलेला जातो. हेच ते धानगाठे आहे, आणि हे धान आहे म्हणजे त्याचे झाडं समजून जा तुम्ही आता. आणि तेच कापणं सुरू आहे आता. तू आल्याबरोबर जेवला आहे तरी समोसे आता भाऱ्यावरली पचन नाही. दम नाही खाऊ देत म्हणजे का मजाक मारी होय का? होय त्या बाहेर कसा? हा तेरी जी मला वाट आली मग चांगलं नाही म्हणते. मी कोणीच राहू मी आजला का बरे भारे बांधून ठेवले. तर हा आहे लवा. तर बघा, याच्यानीच हे बांधले जाते आणि ह्या जंगलात मिळतं. तर अशा प्रकारचं आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, आणि याच्यानी हे धान असे व्यवस्थित बांधले जाते, आणि सगळे धान हे एकत्र करून एका जागेवर जमा केले जाते, त्याचा ढग मांडला जाते. तर बघा, अरे हे काम सुरू आहे यांचं. कोण दे? हो, आज देईन का खरंच आपल्याला? सांग बरं, देईन का 500 रुपये? मग म्हणलं ना BJP येते म्हणून. नाही येत ते, नाही येत. हो ना. आता म्हणा तुम्ही मला पाहिजेलच म्हणा. हो, आता गंमत घेतो त्याची. पाहिजे तर पाहिजे. हा हा
हां, सकाळी पंचर झाली मग ते गाडी करून गाडी पंक्चर झाली होती का? असं. त्याला रस्ते खूप उशीर झाला. हां, घरी जातपर्यंत इथंच तर किती वेळ होऊन गेला होता तुम्हाला? इथून पुन्हा गाडी बंद पडली नाश्ते गाडी शेगावल्या. झाले 8 वाजले. हां, शेगाव थांबणं झालं ना. ढग कुठं मारायचं आहे म्हणते? मारायचं कुठं? इथं असं. तर बघा इथं ढग मांडणार आहे त्याचा धानाचा आपल्या. आणि तुम्ही ढग बघा कसा मारत आहे, इतका व्यवस्थित असा ढग मारत आहे. म्हणजे ढग हा असा अस्ताव्यस्त झाला नाही पाहिजे, मोडला नाही पाहिजे, यासाठी बरोबर त्यांनी भारे रचत आहे दोघ जण. लागते वाटते. आता मी जातो का इथं ट्विन पाय त्या सांगू तुला जातो का? एक काम करा आणि कापून टाक, पहिलं कापून घे, मग मी भारी लावतो. साईडने ठेवून दे. अशा प्रकारचा ढग मारणं सुरू आहे. आणि इकडे बायांचं बांधणं सुरूच आहे आता. बघा हे बघा. काम करते. भेटते का काम बाया भेटतात माणसं. आणि गजनी कंपनीचं हे बियाणं आहे. आणि खायला जय श्रीराम तांदूळ हा खूप म्हणजे गजनी कंपनीचंच बियाणं आहे, पण जय श्रीराम तांदूळ म्हणतो याला. तर खायला खूप असा रुचकर असा भात होतो याचा. कारण आम्ही 3 वर्ष झाले रेग्युलर हाच तांदूळ लावत आहोत भात लावणीमध्ये. जानेवारी तर खूप छान असे तांदूळ असतात यांचे. आणि भात असा नरम खूप छान होतो आणि चविष्ट सुद्धा होतो. तर आता आमचं जवळच आलं आहे आता. आणि आता जसं हा ढग मारला, तर ढग मारल्यानंतर क्रेशर आलं तर लगेचच आम्ही लावू. पण क्रेशर काही लवकर येणार नाही, कारण
एका जणाचं राहिलं तर क्रेशर येत नाही, 7-8 जणाचं राहिलं तर क्रेशरवाले येतात आणि एकावर एक म्हणजे सगळ्यांचं असं एकाच्या नंतर एक असं काढून देतात. तर आता बघू क्रेशरवाला आला तर अशा गती केल्या तर का 12 महिन्याची सोय होते. सोय होते. अनाज पाणी भरून राहिलं तर हे नाही वाटत आपल्याला. 12 महिन्याचं अनाज पाणी पाहिजे, घर भरल्यासारखं वाटते. आणि तुम्ही घरी तांदूळ नसू द्या बरं, कसं वाटते, हबपल्यासारखं लागते. अर्धे राहिले 6 महिन्याची तरी तसं वाटते अनाज पाणी भरून. पोट कापलं बे का तुमचा? पोट कापलं होतं त्या दिवशी. तर असं हे शेतकऱ्यांचं जीवन असते बघा. म्हणजे पूर्ण कष्टातच जाते, कष्टाशिवाय पर्याय नाही त्यांना. तर बघा आता अशा प्रकारची भारे सगळ्यांनी आपापल्या डोक्यावर घेतले आहे आणि तो ढग मारायचा आहे. तर सगळे एका जागेवर जमा करत आहे ते भारे. तर बघा अशा प्रकारे ढग मारणं सुरू आहे आणि वातावरण बघा, दुपारचे जवळजवळ 2 वाजले आहे आत्ता. तर बघा व्हिडिओ कसा वाटला तर एक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.